जय महाराष्ट्र. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं त्यासोबतच BSc ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे. त्यामुळं कृषी निगडीत ज्या काही घडामोडी होतात आणि जर त्या कुठेतरी शेतकऱ्याच्या हिताच्या असतील किंवा त्याच्या संदर्भात जर असतील, तर ते मी आवर्जून म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करतोय. आज असाच एक केंद्र सरकारचा निर्णय आलेला आहे. अगदी स्वागतार्ह निर्णय आहे, जे मागच्या 3 वर्षापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते, की गव्हावरची जी निर्यात आहे ती उठवण्यात यावी. आता त्याला बरेच सारे कारणं देण्यात आले होते. ती पार्श्वभूमी वेगळी आहे. परंतु काल 13 फेब्रुवारीला केंद्र सरकारने कृषी विभागासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आता जवळपास 25 लाख मेट्रिक टन गहू हा निर्यात होणार आहे. मग या निर्णयामुळं खरंच शेतकऱ्याचा फायदा होईल का? जर होत असेल तर तो कसा होणार आहे? याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यासोबतच काही आकडेवारी आहेत जे मी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की खरंच आपण निर्यात करतोय तर कुठल्या दबावाखाली निर्यात करतोय, की आपल्याकडे आपला पुरेसा साठा आहे. याची सविस्तर चर्चा करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत जाऊ द्या, शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या, ज्याला याचा फायदा होईल. आता मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्याचा हिताचा निर्णय घेतलेला आहे. जवळपास 25 लाख मेट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गव्हाचे पदार्थ जसं की मैदा आणि रवा निर्यात करण्यात मंजुरी दिलेली आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे यामुळे आता शेतकऱ्याच्या उत्पन्नावरती वाढ होणार आहे. मग नेमकं आपण बघूया की सध्या आपल्याकडे साठा किती आहे. यावर्षी आपण पाहतोय की जवळपास खाजगी व्यापाऱ्याकडे 75 लाख मेट्रिक टन इतका साठा आहे, जो की मागच्या वर्षी केवळ 32 लाख मेट्रिक टन होता. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षाही दुप्पट साठा यावर्षी आहे म्हणायला हरकत नाहीये. त्यासोबतच FCI म्हणजेच आपण भारतीय खाद्य महामंडळाचा जर आकडा पाहायचा झाला तर त्यांनी सुनिश्चित केलं की 1 एप्रिल 2026 पर्यंत FCIकडे जवळपास 182 लाख मेट्रिक टन इतका साठा असेल, जो की आपली जी स्वतःची गरज आहे, डोमेस्टिक नीड आहे आपली, ती पूर्ण करण्यासाठी काफी आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे यावर्षी रबी पेरणी, ज्या पाऊस चांगला झाल्यामुळं पेरणीतही वाढ झालेलं आहे. क्षेत्र वाढलेलं आहे गव्हाचं, जे की यावर्षी 334.18 लाख हेक्टर जमीन ही गव्हाच्या पेरणीखाली आलेली आहे, जी मागच्या वर्षी 328.04 हेक्टर होती. त्यामुळं पेरणीत वाढ झालेली आहे, त्याच्यामुळं उत्पन्नातही वाढ झालेला आहे. आता यामुळं होणार काय, की यामुळं बाजारात गव्हाचा भाव स्थिर राहील आणि शेतकऱ्याला त्याच्या भावाचा योग्य मोबदला मिळणार आहे. आता यासोबतच साखरेचाही निर्यातीचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी आपण 15 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करायचो. आता अतिरिक्त 5 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिलेली आहे. सद्यस्थिती साखरेची पाहायची झाली तर 31 जानेवारी 2026 पर्यंत 1.97 लाख मेट्रिक टन साखर निर्यात झालेली असेल. आता यामध्ये त्यांनी सांगितलंय की ही काही अटी टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणजे साखर निर्यात कोणता कारखानदार करू शकतो, ज्याने की आपल्या वाट्यापैकी 70% किमान 70% 30 जून 2026 पर्यंत निर्यात केली पाहिजे. जर का ही अट साखर कारखानदार मान्य करत असेल, पूर्तता करत असेल, तरच त्याला या निर्यातीची परवानगी देणार आहे. आता या निर्णयामुळे काय-काय फायदे होणार आहेत? बाजारात पैशाची आवक राहणार आहे, त्यामुळे जे लिक्विडिटी वाढेल. त्याच्यानंतर जुन्या साठ्याचा निचरा होऊन जाईल, त्यामुळे नवीन साठ्याला जागाही मिळणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्याचा उत्पन्नातही वाढ होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं सरकारचा निर्णय. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय, की हा निर्णय खरंच स्वागतार्ह आहे का? यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल का डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली? तुमचं काय मत आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त जर कृषी निगडीत कुठल्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्याबद्दल ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. जय महाराष्ट्र.